ठाण्यातील रायलादेवी तलावात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे। या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे यांनी आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवण्याची लेखी मागणी केली आहे। रेपाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की तलावाच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारची संरक्षक भिंत अथवा जाळी नसल्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत। यासाठी त्यांनी पुढील उपाययोजना त्वरित राबवाव्यात अशी मागणी केली आहे। तलावाभोवती मजबूत संरक्षक जाळी उभारणे, तलाव परिसरात रात्रीसाठी पुरेशी प्रकाश योजना करणे, आपत्कालीन मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य उपलब्ध ठेवणे, 24 तास सुरक्षा रक्षक नेमणे, तलाव परिसरात स्पष्ट चेतावणी फलक लावणे। तर विकास रेपाळे यांनी स्पष्ट केले की पालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली असून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी संबंधित विभागाने गंभीरतेने तातडीची पावले उचलावीत। आमच्या प्रभागातील रायलादेवी तलाव या ठिकाणी काल एका 21 वर्षीय तरुणाचा गुरुराज पेडमकर याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। रायलादेवी तलावाच्या बाबतीत अनेक समस्या आहेत। मधल्या काळामध्ये त्याच्या फेस 1चं काम झालं, ब्युटिफिकेशन झालं, परंतु जी दुसरी बाजू आहे ती बाजूचं काम अजून MMRDA कडून सुरू झालेलं नाही, त्यांची टेंडरिंग प्रोसेस सुरू आहे। परंतु हा नागरिक त्या ठिकाणी जातात, जे वॉकला येणारे नागरिक असतात, तरुण जातात, हे पावसाचे दिवस आहेत, तरुण मुलं त्या ठिकाणी पोहण्यासाठी जातात, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही, लाईफ गार्ड्स नाहीत, त्या ठिकाणी कुठलेही संरक्षक जाळ्या नाहीत, लाईट्स नाहीत आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये काल एक असं दुर्दैवी अशी ही घटना घडली। मी माननीय आयुक्तांना याबाबत काल रात्रीच अवगत केलं होतं। आज सकाळी मी त्यांची भेटण्याची वेळ मागितली होती। आयुक्त काही कामास्तव दिल्लीत असल्याने त्यांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त 2 यांना सांगून बैठक आयोजित केली। सकाळी देखील आम्ही साईटवर जाऊन आलो। मग कार्यकारी अभियंता कलाल असतील, मनीषा प्रधान मॅडम असतील, स्वच्छता निरीक्षक असतील, त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही विविध समस्या आहेत, इव्हन MMRDAचे जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांच्याशी देखील आम्ही या संदर्भात चर्चा केली। त्यांना देखील त्या ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या देखील आम्ही सांगितल्या। DCP प्रशांत कदम यांच्याशी देखील चर्चा करून त्या ठिकाणी पोलिसांचं पेट्रोलिंग कसं वाढवता येईल। मुळात असं आहे की ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स होत आहेत किंवा ज्या ठिकाणी अपघात प्रवण अशी क्षेत्र तयार होतात त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने आयुक्तांनी देखील लगेच तातडीने त्या बैठक आयोजित केली, योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। मी आयुक्तांकडे एकच मागणी केली की ह्या अशा प्रकारच्या दुर्घटना, शेवटी कोणाचाही जीव जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण हा मनुष्याने दिलेला जीव आहे आणि तो जाणं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे। त्या दृष्टीने अतिशय कठोर पावलं उचलणं आणि रायलादेवी तलावाच्या ठिकाणी असलेल्या ज्या काही आपण ज्या म्हणतो जे काही लाकुनाज आहेत, ज्या काही दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्या देखील तातडीने दुरुस्ती करण्याचं मी त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी देखील अगदी तातडीने त्या सगळ्या करण्याच्या बाबत अगदी मला आश्वासन दिलेलं आहे। वाढराईत मुद्दा आहे आता की त्या रायलादेवी तलावाच्या आजूबाजूला गरजुली देखील आणि भयानक प्रकारे फिरत असतात, त्यामुळे देखील महिलांना तिथे जाण्याची देखील गोष्टी झाल्या। पोलिसांकडून त्याबाबत कसा मी त्या मीटिंग मधनच आम्ही DCP प्रशांत कदम सरांना फोन केला, त्यांच्या समोरच सिनियर PI देखील बसलेले होते। गर्दुल्यांचा विषय हा आम्ही स्थानिक लेवलला बऱ्या प्रकारे हाताळलेला आहे, परंतु जसं आपण म्हणतो की ज्या ठिकाणी डार्क स्पॉट्स क्रिएट होतात किंवा ज्या ठिकाणी असे ब्लाइंड स्पॉट तयार होतात त्या ठिकाणी गर्दुल्यांचं प्रमाण असतं, कारण ते कुठेतरी आडोसा शोधण्याचा प्रयत्न करत असतात। मी ज्या काही 4-5 उपाययोजना सांगितल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लाईट लावणं, त्या संरक्षक भिंती तयार करणं, त्या ठिकाणचा गाळ काढणं, त्या ठिकाणच्या विद्युत व्यवस्था करणं, 24/7 सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नेमणं, त्या ठिकाणी साफसफाई ठेवणं, या सगळ्या याच्यामध्ये गर्दुल्यांच्या बाबतीत आम्ही प्रभागामध्ये देखील विशेष उपाययोजना घेतलेल्या आहेत। आणि ज्या ठिकाणी असं आढळून येतं की ते कुठलीही कोणाची हेगेई केली जात नाही, मग त्याला शिवसेना स्टाईलच उत्तर दिलं जातं। तर काही महिन्यापूर्वी देखील त्या ठिकाणी एक तरुण मृत्यू पावला होता, नातेवाईक आणि अनेक पक्ष त्या ठिकाणी दाखल झाले होते। सातत्याने त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचा विषय असेल, भिंत नाहीये आणि सुरक्षा रक्षक देखील एकच आहे त्या ठिकाणी। आणि आपण म्हणताय तसं बरोबर आहे, एका पाळीमध्ये एक सुरक्षा रक्षक असे महापालिकेने नेमलेले त्या ठिकाणी आहेत। आताच आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्तांकडे जी बैठक घेतली त्या ठिकाणी तिथे 2 सुरक्षा रक्षक आणि एक सुपरवायझर असं नेमण्याचं आत्ताच त्यांनी मला आश्वासन दिलंय।
परत पोलिसांचं देखील त्या ठिकाणी पोलिसांनी एक पॉईंट क्रिएट केलेला आहे, जो रहिवासी आणि भानुशाली सोसायटीची मागची बाजू आहे त्या ठिकाणी पोलिसांनी एक जो काय आपण म्हणतो त्यांचा एक पॉईंट तयार केलेला आहे. तिथे देखील पोलीस हे करतात, पण त्याच्या फेऱ्या वाढवणं आणि त्याचं जास्तीत जास्त पेट्रोलिंग करणं याची विनंती आम्ही केली. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मूलभूत सोयी सुविधा देण्यात मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. खासदार नरेश मस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची आज भेट घेऊन बैठक घेत चांगलाच सज्जड दम देत लवकरात लवकर विकास कामे पूर्ण न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. RLDAच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी DPR मास्टर प्लॅनच्या माध्यमातून 950 कोटी रुपयांचा प्रस्ताव 26 मे 2023 रोजी रेल्वे प्राधिकरणाने पाठविला आहे. मी निवडून आल्यापासून या विकास कामासाठी नियमित पाठपुरावा करत आहे, मात्र अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मास्टर प्लॅन पाठवून सुद्धा 2 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी कामं सुरू न झाल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. बैठकीला DGM KK मिश्रा, DGRM हरीश मीना, SS गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्थानकातील मुंबईच्या CSMT दिशेने जाणाऱ्या फलाट क्रमांक 10 वरून मोठ्या संख्येने महिला वर्ग प्रवास करत असतात. फलाटावर छत नसल्याने पावसाळ्यात महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची बाब महाप्रबंधकाच्या निदर्शनास खासदार नरेश मस्के यांनी आणून देत लवकरात लवकर यावर मार्ग काढण्याची सूचना केली. दुबई येथील FISF आशियाई एरोबिक्स आणि हिपहॉप चॅम्पियनशिप 2025 मध्ये नुकत्याच झालेल्या फिटनेस एरोबिक्स आणि स्पोर्ट्स एरोबिक्समध्ये 16 सुवर्ण, 6 रौप्य पदके आणि हिपहॉप बॅटलमध्ये 1 ट्रॉफी जिंकून भारतातील महाराष्ट्रासह 6 उत्साही मुलींनी देशाचे नाव उंचावले. 1 ते 3 जुलै 2025 रोजी दुबई येथे झालेल्या या स्पर्धेत चमकदार कामगिरीने सांची तावडेने 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक, सांची पटेलने 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके, पंथी पोकरने फिटनेस एरोबिक्समध्ये 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके जिंकले.
तसेच वैयक्तिक क्रीडा एरोबिक्स प्रकारात यज्ञी घाडेगावकरने 1 सुवर्णपदक आणि अमूल्या राणेने 1 सुवर्णपदक जिंकले आणि आदिती वाल्मिकीने 4 सुवर्ण 1 रौप्य पदक, फिटनेस एरोबिक्स आणि हिपहॉप बॅटलमध्ये 1 ट्रॉफी जिंकली. या प्रतिभावान 6 मुलींनी ठाणे येथील श्री महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. 2025ची दुबई अजिंक्यपद स्पर्धा साध्य करण्यात मुख्य भूमिका प्रशिक्षक रोहिणी गाडगीळ यांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे पडळकर यांचे नाव न घेता करारा जबाब मिलेगा असा इशारा सुहास देसाई यांनी दिला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आज विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसेच गाडीचा दरवाजा उघडून डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे गाडीकडे पाहत असताना गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळ केली. या घटनेचा निषेध म्हणून ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी मंगळसूत्र चोराला अटक करा, मंगळसूत्र चोराला बेड्या घाला अशा घोषणा दिल्या. तसेच पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारले. या प्रसंगी सुहास देसाई यांनी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना अर्बन नक्षल ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? सत्ताधारी पक्षात असल्यानेच ही दादागिरी केली जात असेल तर तो लोकशाहीचा खून आहे. गुगलवर एका महाशयाचे फोटो आहेत. माझ्या हातात हा फोटो गुगलवरूनच घेतलेला आहे. असे लोक जर नेतृत्व करणार असतील तर महाराष्ट्राचे काय होणार? आमच्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण लक्षात ठेवा, महाराष्ट्र हा शंड नाही. या गोष्टीचा करारा जबाब मिलेगा असा इशारा दिला.